नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आता व्हिडिओची सुरुवात इथे सकाळीच करायला घेतली होती. तर आहे ना, आज संडे होता आणि आता संडेचा दिवस असेल तर स्पेशल काहीतरी संडेच्या दिवशी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठीच माझी इथे तयारी चालू होती. आणि आता इथे माझा बऱ्यापैकी स्वयंपाक करून झाला आहे, पण इथे माझं विशूच्या बाबाला असं सांगणं चालू आहे की विशूला आंघोळ घाला असं मी म्हणत होते त्यांना, पण त्यांचं असं म्हणणं होतं की नाही मी घालत त्याला आंघोळ, तो खूप रडतो आंघोळ घालताना असं वगैरे, त्याच्या डोळ्यात वगैरे पाणी जातं आणि तूच त्याला आंघोळ घाल. तर माझं असं म्हणणं होतं की आता भरपूर उशीर झालाय आणि ऊन पण पडत चाललंय आणि इथे आता गॅस समोर उभा राहून जर असं स्वयंपाक करायचं म्हणलं ना तर खूप जास्त म्हणजे परेशानी होऊन जाते. तर एक एक काम झालं तर होऊन जातं ना, म्हणजे उठल्यापासून पण आपलं हे करा ते करा याच्यामध्ये भरपूर टाइम चालला जात असतो आणि एखादं काम जरी थोडी मदत झाली तर तेवढंच आपल्याला पण बरं वाटतं. आणि ते त्यांना असं सांगणं चालू होतं की तुम्ही ॲटलिस्ट त्याला आंघोळ तरी घालून द्या, पण त्यांनी काही तयार झाले नाही. शेवटी मलाच आंघोळ त्याला घालावी लागणार होती. तर ते म्हणत होते की मी इथलं काही काम असेल किचनमधलं तर ते सांग, ते करतो, पण मी आंघोळ काही घालत नाही. आता इथलं त्यांना काम करण्यासारखं काही राहिलं नव्हतं. भाजी वगैरे ते कधीतरी बनवतात, पण भाजी मी बनवून घेतली होती आणि आता बाकी फक्त पुऱ्या तळायच्या होत्या आणि पापड वगैरे काढायचे होते. आता मुलांचं म्हणा, दिवसभराचे त्यांचं सगळं पाहणं म्हणा, त्यांची शी म्हणा, सू म्हणा किंवा त्यांना आंघोळ घालणं म्हणा, हे तर आपल्या बायकांवरच दिलेलं काम आहे आणि तेच आपण केलंच पाहिजे असंच असं वाटत असते. आणि त्याच्यामुळं आपणही तसं मानून पण घेतो आणि चला आता असो, त्यांनी नाही केलं तरी आता आपल्याला तर काही करावंच लागणार. आपणही त्यांच्यासारखं नाही म्हणलं तर चालणार नाही आणि हसून खेळून हे काम केलं तर आणखीनच चांगलं. आता मुले आपले म्हणल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्यासाठी तेवढं तर करावंच लागेल. आणि इथे ना माझ्या कुरडया वगैरे तळून घेणं चालू होतं. बघा किती छान फुलतायत ह्या कुरडया, अक्षरशः कढईतही बसत नव्हत्या. आता कढई तशी छोटीच आहे पण खूप छान कुरडया झालेल्या आहेत त्या. विशूचं तसं अधूनमधून मला पाहायला येणं चालू होतं की आई काय करते, आणि मी जिथे असेल तिथं त्याचं असं येणं चालूच राहतं की आईचं काय सुरू आहे हे बघण्यासाठी. आणि आता त्याला भूक पण लागली असेल, त्याने पण सकाळी, आता आम्ही सकाळी आहे ना नाश्ता वगैरे काही केला नव्हता आणि चहा आणि खारी असं वगैरे खाल्लं होतं आणि विशूने पण तेच खाल्लं होतं. आता संडे जर असेल तर थोडा उठायला पण उशीर होतो आणि जेवण बनवायला किंवा ह्याचा काही गोष्टींमध्येही उशीर होतो. तसं आम्ही चहा 10 वाजता घेतला होता आणि आता जवळपास 11:15 वाजत आले होते आणि इथे माझा स्वयंपाक चालू होता. आता म्हणलं विशूला आंघोळ वगैरे घालण्याच्या आधी थोडंसं जेवण वगैरे त्याने केलं आणि रस वगैरे असेल तर तो पुरी रस हे खाऊन घेतो. आता तेच म्हणलं पटपट बनवून घ्यावं आणि नंतरच त्याला आंघोळ घालावी. तर कुरडया वगैरे आधी तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेच इथे मी पुऱ्या बनवायला घेतल्या होत्या. आता एकदाच कढई ठेवली तर दोन्ही होऊन जातं. आणि आज तळणामध्ये काही जास्त मी तळणार नव्हती, कारण आता मागच्या 1 महिन्यापासून आहे ना, जास्त तर आता आंब्याचा सीझन चालू झाल्यापासूनच म्हणता येईल की पाहुण्यांचं पण 1-2 वेळेस येऊन झालेलं आहे घरी, त्याच्यामुळे बाकीच पण तळण वगैरे झाले, जसे भजे हे ते पापड पण होतात तळून, तर तेच ते पण खायला नको वाटतं. आणि आज म्हणलं थोडं चेंज म्हणून पुऱ्या रस आणि कुरडई तळावं म्हटलं. तसं तर करण्याआधी हा विचार येत होता की म्हणजे पुरी वगैरे असं तेलकट राहतं आणि रसासोबत खायचं म्हणलं तर, पण आता हे खाताना मी बऱ्याच जणांना असं रील्समध्ये वगैरे पाहिलं होतं, तर म्हणलं चला आपण पण करून पाहूया. तसं तर आणखीन मी रस आणि पोळी हे पण पाहिलेलं आहे, पण ते कधी मी ट्राय नाही केलं आणि पुरी पण मी कधी रसासोबत ट्राय नव्हती केली. तर थोडासा चेंज म्हणून आज रस आणि पुरी असा मेन्यू मी करणार होती आणि सिंपल साधा. आणि याच्यासोबत खायला ना सुकी बटाट्याची भाजी पण बनवली होती. आता भाजीची रेसिपी काही शेअर नाही केली मी, सिंपलच बनवली होती एकदम. त्याच्यामध्ये फक्त कांदा लसण हे टाकून, शेंगदाण्याचा कूटही टाकलेला नव्हता, पण भाजी चवीला एकदम भारी झाली होती. आणि रस पण, आणि आज रस मी बनवला होता ना
आता दोघांसाठीच बनवायच्या म्हणला तर जास्त काही पुऱ्या पण बनवायला लागणार नव्हता वेळ, त्याच्यामुळेच ना पटकन आधी पुऱ्या वगैरे बनवायला घेतल्या होत्या मी. बघा किती छान टम अशा फुगून पुऱ्या तयार झालेल्या होत्या. आणि ही लोखंडाची कढई आहे ना, त्याच्यामध्येच मी तळण वगैरे तळत असते, तर आज पुऱ्या पण त्याच्यामध्येच तळायला घेतल्या होत्या. आता जेव्हापासून आधी तर ना माझ्याकडे ती ॲल्युमिनियमची कढई होती, त्याच्यामध्ये मी तळायची. पण एकदा आईकडे गेली होती अशीच, तर तेव्हा तिने तिच्यासाठी घेतली होती. तर 2 होत्या तिच्याकडे, तर एक मी घेऊन आले होते, तिने माझ्यासाठीच घेतली होती. तर ही कढई आहे ना, जेव्हापासून मी घेऊन आले तेव्हापासून त्याच कढईमध्ये मी तळण वगैरे तर तळते. आता भाज्या सुरुवातीला मी थोड्या दिवस याच्यामध्ये बनवल्या, पण आता सुक्या वगैरे भाज्या असतील तर त्या थोड्या वेळ ठेवल्याच्या नंतर त्याचा कलर चेंज होतो असं मला जाणवलं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात भाज्या बनवायच्या बंद केल्या आणि टेस्टही भाज्याची चेंज होते. आणि तशी टेस्ट आता कळकट वगैरे असं लागते भाजी थोडी, त्याच्यामुळं मला नंतर ते नको वाटलं आणि त्याच्यामध्ये भाज्या बनवायच्या मी बंद केल्या आणि हे तळण्यासाठीच कढई ठेवली. तळण्यासाठी मला एकदम छान वाटते ही कढई. खरं तर ना तेल पण म्हणलं तर एकदम थोडं तेल टाकावं लागतं आणि तेवढ्या तेलामध्ये म्हणजे आता थोड्या माणसांचा स्वयंपाक, आपण काही इथे जास्त लोकांचा स्वयंपाक बनवत नाही, पाहुणे जरी आले तरी तेवढ्यांचं पण ह्याच्यामध्ये होऊन जातं आणि जास्त दुसरं काही करत नसल्यामुळे फक्त तळणच याच्यामध्ये तळायचं असतं. आता पुऱ्या वगैरे तर मी जास्त काही बनवत नाही आम्ही, मला जास्त तेलकट वगैरे खायला पण आवडत नाही आणि तेच मग कधी. तसं तर मी बटाट्याची सुकी भाजी बनवली होती आणि बटाट्याची भाजी पण आहे ना आता थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली होती, त्याच्यामुळे त्याची पण चव थोडी वेगळीच राहणार होती. पण आणखीनच आणखीन खाण्यामध्ये एखादा पदार्थ ॲड होऊन जातो, त्याच्यामुळे ना तेल पण थोडंसं गरम होतं, तर म्हणले याच्यामध्ये मिरच्या पण तळून घेऊया. छान अशा मिरच्या तळून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दिलं. तर इथे बऱ्यापैकी माझा स्वयंपाक बनवून झाला होता आणि रस स्वयंपाक बनवायच्या आधी म्हणजे भाजी बनवायच्या पण आधीच मी बनवला होता आणि आज रस पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला होता. तर रसामध्ये आहे ना मी आज 1 विलायची टाकली होती आणि याची पण चव खरंच खूप छान झाली होती विलायचीमुळे. असा मी रस कधी खाल्ला नव्हता विलायची टाकलेला, तसं मी रील्समध्ये वगैरे पाहिलं होतं की विलायची पण याच्यामध्ये टाकतात, तर थोडा चेंज म्हणून म्हणलं करून पाहूया आपण पण कसं होतं ते. आणि रसामध्ये असं वरतून तूप घेऊन खायला तर मला तर खूप जास्त आवडतं. तर असंच होतं आजचं जेवण, छान पुऱ्या, कुरडया, बटाट्याची सुकी भाजी, मिरची आणि रस. तर संडे स्पेशल आज हे असं जेवण होतं आमचं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.